नमस्कार मित्रांनो, जनगणना 2026-27 सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जनगणना 2026-27चा पहिला टप्पा जो असणार आहे म्हणजे घरगणना, ती 16 मे पासून आता सुरू झालेली आहे. सर्व साहित्य वगैरे आपल्याला प्राप्त झालेले असेल. मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत साहित्य सुद्धा प्राप्त झालेलं नाही आहे. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 अंतर्गत आपल्याला सुरुवातीचे जे 3 दिवस असणार आहे ते खूप महत्त्वाचे असणार आहे. त्या 3 दिवसामध्ये आपल्याला नेमके कोणकोणते कामं करायचे आहे आणि मित्रांनो 19 मेला आपल्याला पहिलं जे सबमिशन असणार आहे महत्त्वाचं ते करायचं आहे. तर ते नेमकं कोणतं असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जनगणना 2026-27ची अत्यंत महत्त्वाची अपडेट आता आपण पाहणार आहोत. पहिल्या 3 दिवसामध्ये करायची कोणती कामे, दिनांक 16 मे ते 18 मे पर्यंत आपल्याला 3 दिवसामध्ये नेमकं काय करायचं आहे आणि 19 मेला आपल्याला पहिलं एक सबमिशन महत्त्वाचं करायचं आहे ते कोणतं असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, जनगणना 2026-27चा आणखी एक महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सुरुवातीचे जे 3 दिवस असणार आहे, जनगणना म्हणजे घरगणना जी आपली सुरू झालेली आहे पहिला टप्पा, यामध्ये पहिले जे 3 दिवस आहे खूप महत्त्वाचे असणार आहे आणि यामध्ये नेमके आपल्याला कोणते महत्त्वाचे कामं करायचे आहे आणि एक महत्त्वाचं सबमिशनसुद्धा असणार आहे. तर मित्रांनो बघा, जनगणना 2026-27 मध्ये आपल्याला सुरुवातीचे जे 3 दिवस असणार आहे म्हणजे 16 मे ते 18 मे पर्यंत कोणकोणती कामे करायची आहे. तर बघा, 16 मे ते 18 मे दरम्यान करायची कामे: चार्ज रजिस्टर, साहित्य तपासणी, मिळालेले सर्व फॉर्म, नकाशे, हाऊस लिस्ट, ओळखपत्र तपासणी, इन्युमरेशन ब्लॉक म्हणजे EB क्रमांक पडताळणे, मोबाईल ॲप लॉग इन सुरू करून पाहणे. तर मित्रांनो, हे सर्व आपल्याला करून घ्यायचं आहे कारण आपल्याला साहित्य वगैरे प्राप्त झालेलं असेल. आपलं ओळखपत्र वगैरे खूप महत्त्वाचं असणार आहे, त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. सोबतच आपल्याला EB क्रमांकसुद्धा चेक करायचा आहे. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे मोबाईल ॲप असणार आहे HLO ॲप, ते ॲप बरोबर आपलं लॉग इन वगैरे झालेलं आहे का ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे नजरी नकाशा. तर मित्रांनो, नजरी नकाशाबाबत आपण 2 ते 3 व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले आहे. पुन्हा एक व्हिडिओ आपला उद्या येणार आहे. तर नजरी नकाशा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे 3 दिवसामध्ये कामं करायचे आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे नजरी नकाशा असणार आहे. आपल्याला आपल्या भागातील सर्व रस्ते, गल्ल्या, वाड्या, वस्त्या दाखवणे, घराचे साधारण स्थान दर्शवणे, सीमा स्पष्ट करणे, महत्त्वाच्या इमारती इत्यादीची नोंद वगैरे घ्यायची आहे. त्यानंतर घरांना क्रमांक देणे. प्रत्येक घराला मित्रांनो सेन्सस हाऊस नंबर द्यायचा आहे. बंद घर, रिकामे घर, व्यावसायिक इमारत वेगळी चिन्हांकित करायची आहे. ते सर्व आपल्याला प्रशिक्षणामध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला महत्त्वाचे जे चिन्ह असणार आहे किंवा कोड असणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर बघितलेली आहे. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं दुसरं एक काम असणार आहे ते असणार आहे हाऊस लिस्टिंग सुरू करणे. प्रत्येक घराची प्राथमिक माहिती घ्यायची आहे आपल्याला, जसं घर प्रमुखाचे नाव काय असणार आहे, घराचा वापर, निवासी आहे, व्यावसायिक आहे, कुटुंब संख्या किती असणार आहे, पाणी, शौचालय, वीज इत्यादी. त्यानंतरचं महत्त्वाचं एक काम असणार आहे संस्थात्मक ज्या इमारती असणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे. जसं संस्थात्मक इमारतीमध्ये मित्रांनो आपल्याला शाळा, अंगणवाडी असेल, मंदिर असेल, मशीद असेल किंवा हॉस्टेल असेल, दवाखाना असेल, दुकाने असेल, याची स्वतंत्र नोंद आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं काम असणार आहे ते असणार आहे रिकामी किंवा बंद जी घरे आहे त्यांनासुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं लॉक हाऊस असेल, वॅकंट हाऊस असेल, नॉन रेसिडेंटल बिल्डिंग असेल, अशी एखादी वेगळी नोंद आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं एक काम असणार आहे ते असणार आहे ॲपमध्ये डाटा जो असणार आहे डाटा सिंक करायचा आहे. दररोज केलेली नोंद जी आहे ॲपमध्ये आपल्याला ते सेव्ह करून घ्यायची आहे. इंटरनेट जर नसेल तर आपल्याला ते सिंक करून घ्यायचं आहे. तर या काही महत्त्वाची इत्यादी आपल्याला कामं करायची आहे. मित्रांनो, पहिल्या 3 दिवसात नकाशा, घर क्रमांक, प्राथमिक हाऊस लिस्टिंग याच्यावर सगळ्यात जास्त आपल्याला भर द्यायचा आहे. काम सुरू करण्यापूर्वी EB सीमा पूर्ण समजून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे. मित्रांनो, आपल्याला चुकीचे घर क्रमांक जर आपण दिले किंवा आपल्याकडून देण्यात आले तर जनगणनेमध्ये आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. तर त्यामुळे हे जे काम आहे मित्रांनो आपलं राष्ट्रीय कर्तव्य असणार आहे आणि हे आपल्याला अगदी काळजीपूर्वक करायचं आहे. तर यासाठी मित्रांनो आपली संपूर्ण प्रशिक्षण वगैरे झालेलं आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण प्रत्येक विषयाचा जनगणनेबाबत व्हिडिओ आहे, त्यामुळे आपल्याला कुठली अडचण जाणार नाही. अजूनपर्यंत जर आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला सगळ्यात अगोदर प्राप्त होईल. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 अंतर्गत अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. पहिल्या 3 दिवसामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो 19 तारखेला जे सबमिशन असणार आहे
ते कोणतं असणार आहे. तर आपल्याला मित्रांनो नजरी नकाशा जो आपण तयार करणार आहोत त्याचं सबमिशन आपल्याला जे चार्ज ऑफिसर असणार आहे त्यांच्याकडे 19 तारखेला करायचं आहे. ते सबमिशन आपल्याला 19 तारखेला करणंच आहे. म्हणजे आपला नजरी नकाशा जो आहे मित्रांनो या 3 दिवसामध्ये पूर्ण झालेला पाहिजे. नजरी नकाशा असणार आहे मित्रांनो तो आपले जे चार्ज ऑफिसर असणार आहे त्यांच्याकडे आपल्याला 19 तारखेला सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो सगळ्यात पहिलं जे सबमिशन असणार आहे या जनगणना पहिल्या टप्प्याचं ते असणार आहे 19 तारखेला आपल्याला नजरी नकाशा सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या दिवसामध्ये नेमके कोणते कामं करायचे आहे आणि आपल्याला पहिलं जे सबमिशन असणार आहे नजरी नकाशाचं ते कशा पद्धतीने करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. लवकरच मित्रांनो आपण आणखी एक नजरी नकाशाबद्दल एक व्हिडिओ घेऊन येतो, अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.